एक मिनटं साहेब. साहेब एक मिनटं. हां मागे ना. ओके. शेठने आमची एक विहीर बनवल्याबद्दल शेठचे हात आणि खरंच चांगलं आहे हे या माणसाची आयडिया पुढे ये बुवा. दांडावर केलं तुम्हाला पुढे झाल्यानंतर ठीक आहे ते स्वच्छ होणार, परंतु माझं असं म्हणणं की ते जाऊच नाही परत एकदा पाणी काढून आम्ही सगळं चेक करू. नाही आजूबाजूचा जो परिसर आहे ना हे आहे ना हे तुम्हाला त्याला एकतर आता हा पाणी वापरायचं आहे बाबा. आपण सुरुवात म्हणजे टेंडर त्याच पद्धतीने काढलं होतं की ड्रेनेज लाईन, गटाराची लाईन ही शिफ्ट चारी घेतल्यात का? साईनाथ नगर मध्ये एक आहे आपली थोडा मागे ना घरगुती हो या साहब समोर फोटो निकालो ना. साहब कैमरा इधर से उठा के डाल रखा है. भारत माता की जय. साहेब एक मिनटं. ओके. एक फोटो एक मिनिट पुणे हॅलो. पाटील साहेब गणेश थोडस सबके पैसे मिलने का परदेश दौरा का पैसा कहाँ से है? समोर अरविंद या दादा साल टाका. अरे बस झालं. हां पाणी आहे हात धुवायला खाली घ्या. मुकाशी साहेब. हो साहेब. हां हां. पेक्षा स्वच्छ आहे. पाणी टंचाईच्या काळामध्ये याचा दिलासा मोठ्या प्रमाणात मिळाला. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना ठाणे शहरासाठी ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी 50 कोटी रुपयाची तरतूद केली होती. आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 56 विहिरी आहेत ओवळा माजिवड्यामध्ये. त्या विहिरीचं पुनरुज्जीवन करत असताना विहिरी साफ करणे, त्यामध्ये गटाराचं किंवा ड्रेनेजचं काही पाणी जात असेल तर त्याची वाट बंद करणे, विहिरीला ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहे ते नैसर्गिक स्रोत परत चालू करणे आणि स्वच्छता करून नंतर त्यावर आरो प्लॅन्ट लावणे. अशा पद्धतीनं जवळजवळ आता एक 30 ते 32 विहिरीचं काम पूर्णावस्थेमध्ये आहे. प्रत्येक आठवड्याला 3-3 विहिरीचं लोकार्पण करण्याचा माझा मानस आहे आणि त्या माध्यमातून
लोकमान्य नगरच्या 3 विहिरीचं पुनरुज्जीवन करून त्या लोकांपर्यंत आम्ही चालू केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे वापर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या विहिरींचा होतोय. आता आमचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभागामध्ये माजिवडा गाव आणि पुढे नळपाडा परिसरामध्ये 2 अशा पद्धतीनं 3 विहिरींचं लोकार्पण आज आपण करतोय आणि त्याचबरोबर माजिवडा गावामध्ये अजून 3 विहिरी आहेत, त्याचं कामसुद्धा आपण चालू करतोय. आणि हे काम करत असताना ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव झाली की गेल्या महिनाभरामध्ये ज्या ज्या विहिरी आम्ही लोकांसाठी चालू केल्या त्याचा पाणी फार मोठ्या प्रमाणात वापर होतोय. आताही आपण बघितली ही जी विहीर आहे ती वापराविना पडून होती, म्हणजे कचरा कुंडी म्हणून त्याचा वापर होत होता. ड्रेनेजचं पाणी गटारचं पाणी त्या विहिरींमध्ये गेलं होतं, घाण वास पाण्याला येत होता. परंतु आज आम्ही स्वतः मी ते पाणी प्यालो, म्हणजे बिस्लेरीच्या पाण्यापेक्षा म्हणजे मिनरल वॉटरपेक्षा अतिशय शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी हे ह्या विहिरीच्या माध्यमातून ठाणेकरांना मिळणार आहे. म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जो निधी भविष्याचा विचार करून माझ्या मतदारसंघामधील ह्या विकास कामांना दिलेला आहे त्याचा वापर योग्य प्रकारे होतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे पहिलं प्रकरण आहे की ह्या सगळ्या वाया गेलेल्या विहिरी किंवा कचराकोंडी म्हणून वापर होत असलेल्या विहिरीचं नैसर्गिक स्रोत आपण चालू ठेवले आणि ते पाणी फक्त कपडे धुण्यासाठी किंवा भांडे धुण्यासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी न वापरता पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग आता होऊ शकेल. आजच्या युगामध्ये आणि प्रामुख्यानं ह्या वर्षी ज्या पद्धतीनं पावसाळा कमी आहे, जूनच्या एंडला पाऊस महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे, पाण्याचा साठा आता कमी होत चाललेला आहे, प्रत्येक ठिकाणी पाणी कपात होते आहे. अशा वेळेस ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनामुळे एक सर्वसामान्य नागरिकांना बळ मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून ह्या पाण्याचा वापर आता मोठ्या प्रमाणात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी